मंडळी, सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. यामध्ये स्टार प्रवाहसुद्धा विशाल निकम, पूजा बिरारी आणि जय दुधाणे यांची प्रमुख भूमिका असलेली येड लागलं प्रेमाचं ही मालिका गेल्या 27 मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अगदी पहिल्याच आठवड्यात या मालिकेने चांगला TRP घेतला आहे. तर 25 मे ते 31 मे या कालावधीमधील मालिकांचा TRP रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या मालिकांनीच बाजी मारलेली पाहायला मिळते. तर या यादीमध्ये नेहमीप्रमाणे ठरलं तर मग ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुक्ता आणि सागरची प्रेमाची गोष्ट ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. तर तुझेच मी गीत गात ही मालिका आता चौथ्या स्थानावर पोहोचली. तर विशाल निकम, पूजा बिरारी आणि जय दुधाणे यांची प्रमुख भूमिका असलेली आणि नव्यानं दाखल झालेली येड लागलं प्रेमाचं या मालिकेने 5वं स्थान पटकावलं आहे. पहिल्याच आठवड्यात या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते. आता या नव्या दाखल झालेल्या मालिकेने 5वं स्थान मिळवल्यामुळे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचं एक स्थान घसरलं आहे. तर ही मालिका आता 6व्या स्थानावर पोचली आहे. तर या यादीमध्ये 7व्या स्थानावर साधी माणसं ही स्टार प्रवाह मालिका आहे. तर 8व्या स्थानावर अबोली आहे. तर 9व्या स्थानावरती स्टार प्रवाहावरीलच मन धागा धागा जोडते नवा ही मालिका आहे. तर 10व्या स्थानावर शुभविवाह ही मालिका आहे. तर झी मराठींच्या मालिकांचा विचार करायचा झाला तर टॉप 20मध्ये झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा, शिवा आणि पारू या 3 मालिकांचा समावेश आहे. तर या यादीमध्ये आई कुठे काय करते ही मालिका 19व्या स्थानावर पोचली आहे. तर मंडळी, नव्यानं दाखल झालेली पूजा बिरारी, विशाल निकम यांची प्रमुख भूमिका असलेली येड लागलं प्रेमाचं ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.